नमस्कार मित्रांनो. आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काल प्रसिद्ध झालेल्या 10 पदांच्या अंतिम निकालाविषयी माहिती घेणार आहोत. काल सार्वजनिक विभागाने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये 10 पदांचा निकाल जाहीर केला आहे असे सांगितले आहे. त्याविषयीची आपण माहिती घेऊ. तर सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या अखत्यारीतील गट क व ड संवर्गातील सरळ सेवा भरती 2023 प्रसिद्धीपत्रक गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत मेरिट लिस्ट आणि निवड यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व ड संवर्गातील ऑनलाईन दिनांक 30/11/2023 ते 7/12/2023 व दिनांक 12/12/2023 या तारखांना या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. ऑनलाईन परीक्षा अंती मे TCS ION यांनी गट क संवर्गातील खालील 10 पदांची निवड यादी, प्रतीक्षा यादी, गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी सादर केली आहे. त्यानुसार अंतरिम निवड यादी, प्रतीक्षा यादी व गुणानुक्रम प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे सर्व अधिकार विभागास राहतील व त्या अनुषंगाने कोणाचाही दाव्याचा विचार करण्यात येणार नाही असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तर हे कोणते 10 पदाचा रिझल्ट निकाल लागला आहे ते पाहू. तर यामध्ये आहार तज्ज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, मोलरूम तज्ज्ञ, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सहाय्यक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृह वस्त्रपाल आणि ग्रंथपाल अशा 10 पदांचा निकाल सार्वजनिक आरोग्य विभागाने काल जाहीर केलेला आहे. प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये 1-2 याप्रमाणे प्रतीक्षा यादीवर उमेदवार घेण्यात आले असून सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल. या अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमधील नमूद मुद्दा क्रमांक 9 नुसार परीक्षेच्या एकूण गुणाच्या किमान 45% म्हणजेच 90 गुण प्राप्त असणे केलेल्या उमेदवारांचा विचार करण्यात आलेला आहे. अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अशा प्रकारचे हे सार्वजनिक आरोग्य विभागाने एक GR प्रसिद्ध करून जाहीर केलेला आहे आणि राहिलेल्या उर्वरित पदांचा निकाल हा पुढील आठवड्यामध्ये जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे राहिलेल्या पदांचा निकाल हा पुढील आठवड्यात लागेल अशी आशा करूया. धन्यवाद.